रेकॉर्डिंग स्टार्ट केलंय मी. आता बुक शेअर करते. हे बघा, हे पुलीवाले जे आहे लास्ट टाइम आपण हे बघितलं एक्झाम्पल आणि तुम्हाला ट्राय करायला सांगितलं मी. ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे कोलिजन्स मध्ये आपण बघितले इलास्टिक, इनइलास्टिक, परफेक्टली इलास्टिक कोलिजन्स काय असतात, परफेक्टली इनइलास्टिक काय असतात. हो, आणि लास्ट क्लासमध्ये आपण हे बघितलेलं होतं कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, हे बघितलेलं होतं. काय असतो तो नक्की हे पण पाहिलं आपण. एक्सप्रेशन फॉर फायनल वेलॉसिटीज आफ्टर हेड ऑन इलास्टिक कोलिजन हे बघितलेलं होतं. आणि लॉस इन कायनेटिक एनर्जी पण आपण काढलेलं होतं का? हो, हे पण आपण काढलेलं होतं. इथे mv² आणि ते किती लॉस होतोय, नाही एक मिनिट, लॉस होतोय बहुतेक काढला कायनेटिक एनर्जी मधला. हो, आपण हे v1 आणि v2चं एक्सप्रेशन काढलेलं, करेक्ट. आता इनइलास्टिक कोलिजन मध्ये मोमेंटम कन्झर्व होत आहे पण एनर्जी कन्झर्व नाही होत आहे. तर मग एनर्जी कन्झर्व नसेल होत तर कायनेटिक एनर्जीचा जो लॉस होतोय, म्हणजे समजा कोलिजन व्हायच्या आधी पूर्ण ते सिस्टीमची जी आहे ती दोन ज्या बॉडी एकमेकांशी आदळणार आहेत त्यांची टोटल एकूण एनर्जी 500 जूल आहे. आणि नंतर बघितलं तर त्यांची मे बी असं 445, 448, तर 2-3 जूल एनर्जी लॉस झाली. कुठे गेली मग ती एनर्जी आणि कसं लॉस होते, कितीने लॉस होऊ शकते, त्याच्यासाठी आपण हे वालं एक्सप्रेशन आहे की टोटल कायनेटिक एनर्जी, इनिशियल कायनेटिक एनर्जी किती होती, फायनल किती होती, त्या दोघांची वजाबाकी. मग इथे काय केलंय मुलांनो की सुरुवातीचं m1u1च असणार आपलं mv² वाला फॉर्म्युला यूज करून, आणि फायनल मध्ये ते दोन्ही बॉडी चिटकतात आहेत एकमेकांना, त्याच्यामुळे दोघांची वेलॉसिटी सेम आहे. म्हणून इथे v1 v2 न घेता एकच v घेतलाय आणि दोन्ही बॉडीचं जे मास आहे तिथे ऍड केलेलं आहे. आणि बाकी मग आपल्याला v साठी जे एक्सप्रेशन मिळालेलं होतं ते इथे सबस्टिट्यूट केलेलं आहे. बाकी सगळं तसंच ठेवून काय केलं, ह्याला नुसतं मॅथमॅटिकली सॉल्व्ह केलंय. तर हे मी आता तुम्हाला करून नाही दाखवते, हे स्वतः तुम्ही पेन पेपर घेऊन बसला ना तुम्हाला स्वतःला समजेल की काय केलंय. फक्त इथे व्हीच्या ऐवजी एक किंमत सबस्टिट्यूट केली आहे, बाकी सगळं जे आहे नंतर सॉल्व्ह केलंय. त्याला ब्रॅकेट्स ओपन करून ह्याला पुढे सॉल्व्ह केलेलं आहे. हे तुम्हाला दिसतंय इथे हाफ हे m1u1² आणि m2u2² तर तसंच ठेवलंय, पण हे हाफ जसंच्या तसं ठेवून हे m1 आणि m2 इथे दिसते, हे m1 m2 आणि खालचा पण m1 m2. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे, येस, हाफ mv² कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना. व्हीच्या ऐवजी फक्त तिथे एमच्या फॉर्म मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले. आणि मग इथला स्क्वेअर हे खालच्या ब्रॅकेटचा पण स्क्वेअर बनेल, तर इथला एक ब्रॅकेट आणि खालचा एक ब्रॅकेट, एक ब्रॅकेट कट होऊन हा सिंगल ब्रॅकेट राहिला. म्हणून बघा हा पूर्ण जो आधी कंसाचा वर्ग होता इथे, हा फक्त आता न्यूमरेटरचा अंशाचा वर्ग राहिलेला आहे. दॅट्स इट. आणि परत पुढे अजून त्याला सिम्प्लिफाय केलं. ब्रॅकेट आता हे हाफ आणि हे वर्ग हे सगळं करून सोडवलंय त्याला आणि हे उत्तर आलेलं आहे. हे तुम्ही स्वतः सोडवून बघायचंय. हे वाला जे आहे ना, हे कंस सोडवतो a अधिक b कंसाचा पूर्ण वर्ग, काय आहे त्याचं सूत्र, तेच सूत्र वापरून ह्याला सोडवलंय आणि मग हे त्यांचं हे फायनल आन्सर आलेलं आहे. तर हे तरी पण काढताना जर तुम्हाला नाहीच जमलं ना तर तरी पण मला विचार आहे, फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हा हे आपण आज चालू करणार होतो. येस, कोलिजन इन 2 डायमेन्शन्स. 1 डायमेन्शन मधलं आपण केलं की एक एक्स ऍक्सिसच्याच अलॉंग वस्तू चाललेल्या आहेत आणि आदळल्या. आता 2 डायमेन्शन्स, वस्तू तिरकी चालली आहे, एक्स पासून थोड्या अंतराने लांब चालली, वाय ऍक्सिस पासून पण लांब चालली, आणि मग त्या प्लेन मध्ये दोघांशी आदळणार आहेत. तर काय होणार आहे ते आता आपण इथे बघणार आहोत. तर हे सिमिलर गोष्ट आपण आधी पण केली आहे, काय नवीनवाली गोष्ट नाहीये आणि काय असं खूप अवघड पण नाहीये की अरे बापरे आता हे काय आहे असं पण नाही. तुम्हाला दिसतं आपला फॉर्म्युला जो होता फक्त m1u1, त्याच्या ऐवजी इथे फक्त cos α1 cos α2, इथे cos β1 cos β2 आले.
तर हे कॉस अल्फा 1 आणि कॉस बीटा 2 इथे बघा, ही वाली जी डायग्राम आहे ना, तर मग मी ही जी डायग्राम आहे ही माझ्याकडे ह्याच्यावरती घेते, एक सेकंड, व्हाईट बोर्ड वरती घेते मी ही डायग्राम. अल्फा ऍड केली का मॅम त्याच्यात? सॉरी, काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे बेटा? अल्फा अल्फा आणि बीटा. हा, अल्फा आणि बीटा दिलेले आहेत. आता अल्फा बीटा काय आहे तेच मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हो मॅम, तेच. एक सेकंड, हे पहिल्या अटेम्प्ट मध्ये कधीच लवकर कॉपी पेस्ट नाही होत. हा, आलं. तर बघा, ही आकृती आता मी घेतली इथे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते इथे हा आपला एम पार्टिकल आहे, M1 पार्टिकल आहे हा डॉट. हे बघा, हा जो आपला आहे हा M1 पार्टिकल आहे आणि हा जो आपला आहे हा M2 पार्टिकल आहे. ठीक आहे. आता नीट बघा मुलांनो, दोघांची येण्याची दिशा जी आहे ती एका लाईनीमध्ये नाहीये. 2 डायमेन्शन म्हणजे कळते तुम्हाला, ऍक्च्युली हा इथून बघा अशा डिरेक्शन मध्ये येतोय, इकडे येतोय तो, आणि हा इकडून असा येतोय, म्हणजे एक असा चाललाय आणि एक इकडून असा येतोय आणि मग दोघांची टक्कर लागलेली आहे. दोघ जण एका मागोमाग एक सरळ रेषेमध्ये नव्हते चालले, जसं आपण गेल्या वेळी बघितलेलं. कळते तुम्हाला 2 डायमेन्शनल हेड्स ऑन कोलिजन म्हणजे काय? तिरपे येतात ते, एकमेकांच्या दिशेने नव्हते येत, दोघांची दिशा येण्याची वेगळी होती, पण त्यांचे आकार पण जेवढा आहे त्या आकारामुळे जे आहे त्यांची एका जागे जाऊन टक्कर झाली. तर मग आता तुम्ही बघू शकता की नीट बघा आता, तर आपण काय केलं मग, इथे लाईन ऑफ इम्पॅक्ट एक आपण लाईन मांडली की चला बाबा, ते ज्या लाईनीवरती एका सरळ रेषेत दिसतात आदळल्यानंतर आपण त्याला एक्स ऍक्सिसच्या चालवून घेतलं आणि मग ती जी लाईन आहे त्या लाईनी बरोबर हा पहिली बॉडी किती अँगल बनवते तो आहे अल्फा 1, दुसरी बॉडी किती अँगल बनवते तो आहे अल्फा 2. टक्कर झाल्यानंतर तुम्ही बघितलं ही जी बॉडी आधी अशी सरळ चाललेली होती ती आता सरळ न जाता थोडी वाकडी झाली, कारण ही बॉडी याच्यावर येऊन आदळली ना, आणि ही वाली पण बॉडी जी आहे ती अशी आता खाली सरळ न जाता ही थोडीशी बघा ह्या बाजूला मोडली आणि ह्या इकडे चालली आता तिची दिशा. समजते? आय होप तुम्ही इमॅजिन करू शकताय की काय चाललंय, कशी आदळले, असे इकडून येत होती इकडून येत होती, आदळली, मग ही थोडी बॉडी इकडे झाली आणि ही बॉडी थोडी लांब झाली, आणि मग आता त्यांच्या ज्या आहेत त्या वेलॉसिटीजच्या दिशा बदललेत. ठीक आहे. तर ही U1 U2 दोघांची सुरुवातीची वेलॉसिटी होती, अँगल एक्स ऍक्सिस बरोबर बनत होता अल्फा 1 अल्फा 2. आता V1 V2 दोघांची फायनल वेलॉसिटी आदळून झाल्यानंतर, कोलिजन झाल्यानंतर ना, एक मिनिट, हा, तर इथे कोलिजन झाल्यानंतर ना मग त्यांची V1 V2 वेलॉसिटी, आणि मग सेम त्याच लाईनीच्या तुलनेमध्ये आता त्यांनी किती दिशा बदलली आहे, तर तो अँगल आपण इथे घेतलेला आहे बीटा 1 आणि बीटा 2. इझी. आणि त्याच्यासाठीच बघा इथे काय केलेले आता, म्हणून आपला जो फॉर्म्युला आहे की मोमेंटम कन्झर्व होतं, तर म्हणून इनिशियल मोमेंटम, आता मोमेंटम मध्ये M1 आणि U1 ची एक दिशा आहे ना, दोघांमधला अँगल आहे, हे तेच आता जे आपण बघितलं, हा जो आपला M1 आहे आणि कोणती दिशा होती त्याच्याशी हा अँगल किती बनवतोय, तर मग ते इथे घेतलंय. म्हणून M1 V1 M1 U1 cos अल्फा 1 M2 U2 cos अल्फा 2, आणि इथे V1 cos बीटा 1 V2 बरोबर घेतले cos बीटा 2. राईट. As there is no force along the common, एक सेकंड,
बघा काय सांगितलं, आज देर इज नो फोर्स अलॉंग द कॉमन टँजंट परपेंडिक्युलर टू द लाईन ऑफ इम्पॅक्ट. म्हणजे काय सांगितलंय की त्या लाईनीच्या दिशेमध्ये त्यांच्यावर कुठला फोर्स काम नाही करत आहे. परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ इम्पॅक्ट म्हणजे वरतून, ही बघा ही परपेंडिक्युलर डॉटेड लाईन आहे ना उभी, तर ते त्याच्या अलॉंग कुठला फोर्स नाही करत, काम करत आहे. जर आपण त्या दोघांना एक परपेंडिक्युलर म्हणजे हा कॉमन टँजंट ड्रॉ केला तर मॅम ते वर्क डन नाही करत आहे का? सॉरी, वर्क डन नाही करत आहे ना? हा, तेच वर्क डन करत आहे ना. वरतून कोणता फोर्स नाही काम करत आहे वरच्या बाजूने वर्क करण्यासाठी. हा, त्याच्यामुळे बघा इथे साइन अल्फा 1 आणि साइन बीटा 1, सुरुवातीची जी इनिशियल वेलॉसिटी आहे पहिल्या ऑब्जेक्टसाठी त्याचा साइन ऑफ अँगल आणि त्याचीच फायनल वेलॉसिटी त्याचा साइन ऑफ बीटा अँगल, हे दोघं इक्वल असतील. आणि सेकंड पार्टिकल साठी पण सेम गोष्ट. कसं काय? जॉमेट्री यूज करून, बाय युझिंग द जॉमेट्री. म्हणजे काय म्हणायचंय मला बघा इथे, एक सेकंड, आकृती जी आता माझी तुम्हाला दिसते, थांबा मी आधी ह्याला इरेज करते. हा, आता काय केलेलं आहे त्यांनी, इथे टँजंट काढला साइन ऑफ अल्फा 1, राईट. आता तुमचा अल्फा कुठे आहे? हा आहे अल्फा, राईट. आणि मग हा अँगल अल्फा आहे, तर ही इथून आता समजा असं आपण परपेंडिक्युलर बनवला तर हा 90 डिग्री बनतोय. मग साइन अल्फाचं सूत्र काय असतं? साइन अल्फाचं सूत्र काय असतं? अपोजिट साइड, राईट, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजेच कर्ण कोणता आहे आपला? हा U1च आहे ना ह्या रेषेच्या अलॉंग, राईट. तर मग U1 साइन अल्फा 1 आणि हे काय आहे? अपोजिट साइड म्हणजे ही वाली अपोजिट साइड. सेम टू सेम आता ह्याच्यामध्ये बघा इथे काय होतंय, बीटा 1 आहे, हा बीटा 1 अँगल आहे आणि ह्याचा आता इथे आपण हा वाला जर ट्रायंगल कंप्लीट केला, हा असा इथे हा 90 डिग्री घेऊन, तर ह्याचं आन्सर काय येईल? अच्छा, इथे अपोजिट साइडला आपण से फॉर एक्झाम्पल काहीतरी नाव देऊ, AB नाव देऊ, ठीक आहे. आणि इथे ह्याच्यासाठी आपण घेतलं बीटा 1 साठी जर आपण घेतलं तर मग इथे काय होणार आहे? साइन ऑफ बीटा 1. आता ह्याची अपोजिट साइड कोणती आहे? ही वाली जी असेल ती वाली, ह्याला आपण सपोज नाव देऊया PQ. आणि ह्याचा हायपोटेनियस काय असणार आहे? V1. तर मग इथे येणार V1 साइन बीटा 1, ती आपली आहे PQ. पण आता ह्याला काय केलेलं आहे की हे नॉर्मली आपण ट्रिग्नोमेट्री यूज करून असं काढतो, ते कसं साइन अल्फा 1 बीटा 1 कसं येतं ते मी सांगितलं. बट आता इथे आपल्याला जी दिलेली कंडिशन आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण जर M1 ने आता दोन्ही बाजूंना मल्टिप्लाय केलं, इकडे M1 ने दोघांना मल्टिप्लाय केलं, ते हेच सांगितलंय U1 साइन अल्फा 1 आणि V1 साइन बीटा 1 हे दोघं जण सेम असणार आहेत. का बरं? कारण आपलं जे मोमेंटम आहे ते मोमेंटम इथे कन्झर्व होतंय. इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम जे आहे ते कन्झर्व होतंय आणि परपेंडिक्युलर लाईनला काही फोर्स काम नाही करत आहे. त्याच्यामुळे परपेंडिक्युलरच्या दिशेने त्याच्यामध्ये मोमेंटम मध्ये परपेंडिक्युलर दिशेने काय फरक नाही पडणार आहे. म्हणून ह्या त्या अँगलच्या स्वरूपात, म्हणजे वरच्या बाजूला ऑब्जेक्टला जो दिशा त्याची चेंज होते वरच्या बाजूने आदळल्यानंतर, त्याच्यानंतर ते वरच्या बाजूला ते मोमेंटम वरती काय फरक नाही पडणार आहे, हॉरिझॉन्टली त्याच्यावर फरक पडणार आहे. जसे की एक्झाम्पल साठी ऑब्जेक्टला आपण वरती फेकलंय, तर आपण ह्याच्यामध्ये प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपण बघितलेलं बघा, तुम्हाला जर आठवत असेल, त्याचा जो वेलॉसिटीचा असं हे जे प्रोजेक्टाईल मोशन होतं ना आपलं, हे असं, तर आपला जो वेलॉसिटीचा जो हा कंपोनंट होता तो प्रत्येक वेळी कॉन्स्टंट होता, कारण आडव्या बाजूने त्याच्यावर कोणता फोर्स काम नव्हता करत.
उभ्या बाजूने त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत होता, त्याच्यामुळे उभ्या बाजूची त्याची ही जी वेलॉसिटी होती, ही जी प्रत्येक डिरेक्शनला चेंज होतो ती वेलॉसिटीचा कंपोनंट, तसंच इथे जो आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आपण सायन्सशी रिलेटेड घेतलाय तो इथे जो आहे तो कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणून इथे m1 u1 साइन अल्फा 1 m1 v1 साइन बीटा 1. तर इथे m1च आहे u1च आहे आणि m1च फायनल वेलॉसिटी मग v1 आहे, सुरुवातीचा अँगल अल्फा 1, फायनल अँगल बीटा 1. सेम टू सेम सेकंड पार्टिकलला इथे अल्फा 2 येणार, इथे बीटा 2 येणार, बाकी मग u2 वाला टर्म सेकंड पार्टिकल असल्यामुळे. आणि म्हणून मग आता कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन अलॉंग द इम्पॅक्ट, ह्याचं आपण सूत्र बघितलेलं होतं ना. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन साठी काय सूत्र होतं आपलं? सूत्र काय होतं आपलं? फायनल वेलॉसिटीशी रिलेटेड सूत्र होतं ना, आठवते तुम्हाला? हे बघा, मागे जा जरा, पुस्तकामध्ये दिसते हे. v2 मायनस v1 अपॉन u2 मायनस u1, v2 मायनस v1 अपॉन u1 मायनस u2, हे आपलं सूत्र होतं. तर v2 सेकंड ऑब्जेक्टची फायनल वेलॉसिटी, फर्स्ट ऑब्जेक्टची फायनल वेलॉसिटी, फर्स्ट ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी, आणि u2 फर्स्ट ऑब्जेक्टचीच फायनल वेलॉसिटी. मग इथे त्याच्यावरून ज्या आहेत त्या फक्त किमती सबस्टिट्यूट केले त्या सेम फॉर्म्युलामध्ये. कारण आता इथे फायनल वेलॉसिटी जी v2 आहे ते त्याच्या अँगल बरोबर येणार आहे, म्हणून इथे कॉस आलंय. इथे फायनल वेलॉसिटी अँगल बरोबर येणार आहे. आणि इथे पण बघा, हा आता इथे मायनस साइन बाहेर काढल्यामुळे हे 2 आणि 2 खाली आले का, खाली एक. अदरवाईज हे काय होतं, u1 मायनस u2 होतं. करेक्ट आहे. मग हे मायनस साइन कॉमन काढून ह्याला उलट केले, जे आपण मॅथ्स यूज करून करू शकतो. आणि मग हा इथे बघा, डायरेक्ट खाली ते u1 आलेलंच आहे ऑलरेडी. इथे मायनस न घेता डिरेक्टली ही वाली 4.15 इक्वेशन पण आपण लिहू शकतो. तर आता ना मुलांनो, हे तुम्हाला डिराईव्ह करायला नाही एक्झाम मध्ये विचारणार. डायरेक्ट हे सूत्र पाठ करायचंय की 2 डायमेन्शन कोलिजन मध्ये कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन कसं काढतात हे त्याचं सूत्र तुम्हाला हे वाला पाठ करायचंय, फॉर्म्युला बाहेर करायचंय. आणि ह्याच्यावरती बेस्ड मग आता तुम्हाला इथे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतील. जसं की आता बघा, हा इथे काय सांगितलं, इक्वेशन्स 4.1213 ह्याला आपण अल्फा ये बीटा 1 बीटा 2 ची वगैरे अननोन जे आहेत ते त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी सॉल्व्ह करून व्हॅल्यूज काढू शकतो. ते जस्ट एक इन्फॉर्मेशन दिली आहे. हा आता इथे बघा दिलेलं आहे, हे कायनेटिक एनर्जीच दिसते. कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइडेड, किती एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइड केल्यावर त्यांची जी आहे ती वेलॉसिटी, कायनेटिक एनर्जी थ्रू आउट द जर्नी सेम राहील, काहीही लॉस न होता. ती जी जेवढी लॉस होणार आहे म्हणजे तेवढी प्रोव्हाइड करावी लागेल. तर ती किती प्रोव्हाइड करावी लागेल त्याचंच हे गणित आहे. हे सोपं वाला गणित आहे, हे जरा तुम्ही स्वतःहून ह्याच्यात गो थ्रू करा. हाचा आपला पहिला होमवर्क आहे, प्लीज नोट करा ह्याला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? कायनेटिक एनर्जी बेटा हाफ mv². हे बघ ना, गेल्या 9वीला होता ना हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा, तोच फॉर्म्युला आहे इथे पण आपल्याला. ठीक आहे, तर हे गणित स्वतःहून बघून सॉल्व्ह करा. हा पहिला होमवर्क आहे. नाहीच जमलं ना तर मला विचारा. नाही सॉरी, हा दुसरा होमवर्क. एक तर हे करायचंय आणि दुसरं हे कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन स्वतः सोडवून येते का आपलं फायनल आन्सर, हे ते पण जरा चेक करायचंय. ठीक आहे, तर हा 2 आत्ताचे होमवर्क झाले. चला आता पुढे बघूयात. ही वाली पण गणित सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ना मुलांनो, हे जरा बघा. ही मी सॉल्व्ह का नाही करत आहे, कारण ही जरा ना इझी वाली गणित आहेत. सिमिलर कन्सेप्ट आपण 9वी मध्ये पण केलेला आहे. ठीक आहे, चला आता पुढचा टॉपिक आपण इम्पल्सचा घेऊयात. इम्पल्स हा टॉपिक ना तुम्हाला किती मोठा चॅप्टर आहे, अजून बरेचसे टॉपिक आहेत ह्याच्यात मध्ये. ठीक आहे, असो आता काय करू शकतो. अजून किती ह्याच्यामध्ये जातील पिरियड्स काय माहिती. वेलोसिटी, सेंटर ऑफ मास, वाव संपतच नाहीये हा. ठीक आहे, एनी हाव, चला आज जेवढे होतील तेवढे तरी करू आपण. इम्पल्सला मराठीमध्ये काय म्हणतात मला आठवत नाहीये. तसं ना इंग्लिश मध्ये ना इम्पल्सचा अर्थ काय होतो माहितीये मुलांना तुम्हाला?
इम्पल्स म्हणजे ना असं लगेच पटकन उत्तेजित होणारा माणूस, लगेच रिॲक्ट करणारा माणूस, असं त्याचा अर्थ होतो. आता फिजिक्स मध्ये इम्पल्सचा अर्थ पण वेगळा आहे. ऑफकोर्स फिजिक्स मध्ये खूप सारे कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला जसं वाटतात त्या तशा नाहीये. म्हणून बघा आता, अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, एनी अनबॅलन्स फोर्स चेंजेस लिनियर मोमेंटम ऑफ सिस्टीम. हे तर आपण बघितलेलंच होतं, राईट. आणि हे आपण सेकंड लॉ जो आहे न्यूटनचा सेकंड लॉ, ह्या पद्धतीने कसा लिहायचा ते गेल्या वेळी पण आपण ह्याच चॅप्टर मध्ये शिकलेलो होतो. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अप्लाइड अनबॅलन्स फोर्स. न्यूटनचा सेकंड लॉ, मोमेंटमचं चेंज म्हणजे डीपी, रेट ऑफ चेंज, रेट खाली म्हणजे डीटी आलं, म्हणजे वेळेनुसार मोमेंटम मध्ये किती चेंज होतोय ते आपण किती फोर्स लावलाय त्याच्यावर डिपेंड असतं. तोच होता न्यूटनचा सेकंड लॉ. तर हे न्यूटनचं अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ह्यांनी काही लिहिलेलं आहे बघा. आता ह्याचं पुढे काय करणार आहोत आपण, तर म्हणून मग डीपी, तर मोमेंटम मध्ये किती चेंज होणार आहे त्याला असं लिहू शकतो, राईट. आता इथे आपण काय करतोय माहितीये, द क्वांटिटी चेंज इन मोमेंटम इज सेपरेटली नेम्ड ॲज इम्पल्स. इम्पल्स मध्ये, हे मोमेंटम मध्ये किती चेंज होतोय त्यालाच आपण म्हणतोय इम्पल्स. जसं की बघा, वेलॉसिटी मध्ये किती चेंज होतो त्याला आपण काय नाव दिलेलं मुलांना, आठवतंय? सांगा मला लवकर, वेलॉसिटी मध्ये किती चेंज होतोय, बोला रे लवकर. वेलॉसिटी मध्ये किती चेंज होतोय त्याला काय म्हणतात? कोणती नवीन फिजिकल क्वांटिटी आपण डिफाईन केलेली 9वी मध्ये? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी काय म्हणतात? सिंपल बेसिक क्वेश्चन आहे हा. वेग परिवर्तनाचा दर काय म्हणतात त्याला? ऍक्सेलरेशन ना, त्वरण. तर किती वेळेमध्ये किती वेलॉसिटी बदलते, म्हणून बघा फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम फॉर्म्युला होता. तसंच इथे काय आहे आता आपल्याकडे, किती वेळामध्ये आपला हा मोमेंटम चेंज होतोय त्यालाच नाव दिलेलं आहे इम्पल्स. आणि ऑब्व्हियसली तो किती बल लावले त्याच्याच हिशोबाने तो चेंज होईल ना. जेवढं जास्त बल तेवढं जास्त जो आहे तो मोमेंटम चेंज होईल. आणि जेवढ्या जास्त वेळासाठी पण आपण लावतोय तेवढ्या वेळासाठी पण मोमेंटम मध्ये जो चेंज होणार आहे तो पण जास्त असेल. म्हणून एकतर आपण किती फोर्स लावलाय आणि किती वेळासाठी लावलाय, हा दोन. मॅम, हा बेटा, इम्पल्स मीन्स आवेग ना? हा राईट, इम्पल्स म्हणजे आवेग. तर मग हे नवीन आज आपण फिजिकल अजून एक नवीन क्वांटिटी शिकलोय, ती म्हणजे इम्पल्स. तर डीपी इज इक्वल टू एफ बार dt. हे सोपं आहे. आता इथे काय दिलंय, इफ द फोर्स इज कॉन्स्टंट अँड ऍक्टिंग फॉर अ फायनाइट अँड मेजरेबल टाइम वी कॅन राईट. म्हणजे एकच फोर्स 50 न्यूटन मी अप्लाय करतच चालली आहे आणि एका फायनाईट टाइम, समजा 2 सेकंड 5 सेकंडसाठी मी मोजता येईल तेवढ्या टायमिंग साठी त्याला अप्लाय केलं. त्याच्यानंतर ना मग चेंज इन मोमेंटम इन टाइम टी. आता ह्यालाच काय आपण म्हणतो, जे बार नाव दिले. हा, आता इम्पल्सलाच आपण जे बार दिले. आता इथे इम्पल्सला त्यांनी आय बार का नाही दिला, आय फॉर इम्पल्स, ते माहित नाही, त्यांनी नाव दिले जे बार. मग जे बार म्हणजेच आपलं काय आहे, हे डीपी आहे, चेंज इन मोमेंटम आहे. मग चेंज इन मोमेंटम ऑब्व्हियसली आधीचं मोमेंटम आणि नंतरचं मोमेंटम त्या दोघांची वजाबाकी, बरोबर. म्हणून फायनल मोमेंटम T2 मायनस इनिशियल मोमेंटम. पण तेच आता आपण बघितलं, पण ते तर एफ डी टी आहे, म्हणून इथे आपण काय लिहिलं, एफ बार टी. आता dt म्हणजे खूप थोडासा टाइम, पण इथे आता समजा जास्त टाइम आहे तर त्याला dt न लिहिता आपण टी लिहू शकतो. फक्त इथे dt ऐवजी टी लिहिलेलं आहे, ठीक आहे. म्हणून मग आता आपलं काय सूत्र आलं, जे बार इज इक्वल टू P2 बार मायनस P1 बार. आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे P म्हणजे मोमेंटम म्हणजे M इंटू व्ही. आता वस्तूचं मास सेम आहे. अच्छा, हे ना कसं आलं ते जरा, हा, इफ एफ इज नॉट कॉन्स्टंट. ठीक आहे, थांबा इथे करून दाखवते. तर आपण काय केलं आता इथे मुलांनो, हा बघा काय लिहिलं आता आपण फॉर्म्युला. आपला जो जे बार आहे म्हणजे आपला इम्पल्स आहे हा P2 बार मायनस P1 बार आहे. मग P म्हणजेच M, P2 बार मायनस M, P1 बार है ना सूत्र आपलं. मग M कॉमन येणार, मग इथे येणार V2 बार मायनस V1 बार. पण हेच जे आहे आपलं मग अशीच बघितलं, हे F आणि T पण आहे, करेक्ट आहे. आणि मग पुढे काय केलं ह्यांनी, हेच आलं पण आपलं सेम टू सेम आलं.
ठीक आहे. पण आता एफ इज नॉट कॉन्स्टंट. मी काय म्हटलं, एक 50 न्यूटनचा बल मी लावत चालली, पण आपल्या नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये बल कधी कॉन्स्टंट नसतं. जसं एक्झाम्पल आपण घेतलेलं, आपण रस्सा खेची करतोय, सेम बल थोडी लावतोय, कधी जास्त लावतोय, थकल्यावर बल कमी लावतोय. असं बल जर कॉन्स्टंट नसेल, एकाच किमतीचं नसेल, ते कमी जास्त होत असेल, तर मग आपण गेल्या वेळी पण बघितलेलं, आपण काय करतो, मग समजा हे ते आपण टाइम घेतला आणि वेळेनुसार तुमचं जे बल आहे इथे एफ बार, ते आधी वाढत चाललंय बल, नंतर थोडा वेळ कॉन्स्टंट राहिलं, नंतर तुम्ही थकला, मग कमी झालं. तर तुम्ही बघता हे बल जे आहे ते आधी वाढत वाढत चाललंय, परत सेम राहिलं, परत कमी होतंय. मग आपण काय करतो, आठवते ना, आपण मग ह्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड करतो आणि सगळ्या तुकड्यांना आपण ज्यावेळी ऍड करत जातो, त्यावेळीच मग आपल्याला मिळतं टोटल काय असतं ते इंटिग्रेशन आपण ज्याला म्हणतो. इंटिग्रेट म्हणजे आपण त्याला जोडलं, इंटिग्रेट करणं म्हणजे जोडणं. तर एकत्र त्याला जोडलं की तेच आपलं मग आता हे जे बारचा नवीन फॉर्म्युला आपला बनलेला तो आहे एफ डी टी. कळते? सगळ्या छोट्या छोट्या टायमिंगसाठी किती किती बल होतं त्या सगळ्यांना ऍड करणं म्हणजे त्याचं इंटिग्रेशन काढणं. ह्याच्यावर आधारित आपण गणित सोडवणार आहोत. गणित सोडवल्यावर तुम्हाला अजून समजेलच की काय चाललंय नक्की. ठीक आहे. तर आपलं मग आता हे इम्पल्स ऑफ अ फोर्स झालं इझी टॉपिक. फक्त एक नवीन फिजिकल क्वांटिटी तुम्हाला इंट्रोड्यूस केली. आता नेसेसिटी ऑफ डिफाइनिंग इम्पल्स. आता एवढ्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, आता अजून एक कशाला नवीन क्वांटिटी इम्पल्स? आता तुम्हाला फॉर्म्युला पण पाठ करावा लागेल, डेफिनेशन पाठ करावी लागेल. का बरं? तर का गरज पडली ते ह्याच्यामध्ये दिले. ठीक आहे. Force is constant over a given interval time. If we know how it varies, we can calculate the corresponding change in momentum directly by multiplying force and time. ही ह्याच्यासाठी गरज पडलेली होती की चेंज इन मोमेंटम जो आहे तो आपल्याला इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटी जरी माहिती नसली तरी फक्त आपण किती फोर्स लावलाय आणि किती वेळेसाठी लावलाय ह्या दोन गोष्टी माहिती असल्या तरी सुद्धा आपण मोमेंटम मध्ये किती चेंज झालाय ते डायरेक्ट काढू शकतो. हा एक त्याचा फायदा होता. बघा ना, आपल्याला जर हे चेंज इन मोमेंटम काढावं लागलं असतं तर आपल्याला फायनल वेलॉसिटी माहिती पाहिजे होती, इनिशियल वेलॉसिटी माहिती पाहिजे होती. आता ती ऑब्जेक्ट ऑलरेडी मोशन मध्ये आहे तर त्याची ती वेलॉसिटी मोजणं कधी कधी चॅलेंजिंग पण होऊ शकतं. चालू असताना त्याची फायनल इनिशियल वेलॉसिटी मोजणं, त्याच्यापेक्षा मग आपण किती फोर्स लावलाय आणि किती वेळेसाठी फोर्स लावला ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं की आपल्याला चेंज इन मोमेंटम, त्याचं मोमेंटम किती चेंज झालंय ते डायरेक्टली कळू शकतं. ठीक आहे. आणि हे आता पुढचं ना मुलांनो, हे तुम्ही स्वतःहून जरा वाचा. कारण आता आपण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण डिटेलमध्ये घेतल्या तर आपला हा धडा खूप वेळ लावेल संपायला. तर हे इझी आहे. हे बघा, हे इथून ते ना रिअल लाईफ इलस्ट्रेशन्स आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण ह्याचे काय काय परिणाम आहेत बघा. हिटिंग अ बॉल विथ अ बॅट, गिव्हिंग किक टू अ फुटबॉल, इथे कुठे कुठे ते यूज होत आहे ना ते दाखवलेलं आहे. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इम्पल्स ऑफ अ फोर्स, मी आता एक ग्राफ काढलेला तोच इथे पण काढलाय बघा, फोर्स आणि टाइम घेऊन. फक्त माझा थोडा वेगळा, इथे ह्यांचा ग्राफ थोडासा वेगळा आहे. तर हे जरा तुम्ही स्वतःहून वाचून काढा आणि ह्याच्यावरच आधारित इथे एक्झाम्पल पण सांगितलेले बघा. काय दिलेलं आहे, त्याचं सुरुवातीचं एक मास दिलेलं आहे, फायनल मास दिलेलं आहे, त्याची सुरुवातीची वेलॉसिटी, सेकंड ऑब्जेक्टची सुरुवातीची वेलॉसिटी, दोन ऑब्जेक्ट आहेत तर. आणि काय करायचं आहे मग, इथे त्याची फायनल वेलॉसिटी काढलेली आहेत, दिलेले आहेत मे बी त्या. नाही, आपण हे फॉर्म्युला यूज करून काढल्या, राईट. मासेस माहिती असल्यावर आपण त्यांच्या U2 आणि U1 यूज करून फायनल वेलॉसिटीज काढू शकतो. तर V1 V2 हे दोन सूत्र यूज करून काढल्या, करेक्ट आहे. आणि मग चेंज इन मोमेंटम तेच आता जे आपण बघतोय ते इम्पल्स काढला, मग JO, तर सुरुवातीसाठीचा इम्पल्स आणि फायनल साठीचा इम्पल्स तो इथे काढलेला आहे बघा. म्हणून सुरुवातीचा V1 U1 दोघांचं 1 घेतलं, V2 U2 दोघांचं पण 2 घेतलं आणि काढला. ठीक आहे. ऍज एक्सपेक्टेड नेट इम्पल्स और नेट चेंज इन मोमेंटम इज 0.
टोटल इम्पल्स मध्ये जो चेंज झालाय तो 0 आहे, कारण मे बी इथे मोमेंटम कन्झर्व झाले असं काहीतरी आहे. आणि म्हणून मग त्याच्यावर किती फोर्स काम करतोय, तर ते आपलं फॉर्म्युला काय होता हे बघा. आपला फॉर्म्युला काय आहे, जे इज इक्वल टू एफ टी ना, तर इथे फोर्स काढायचा आहे. मग हे टी इकडे जाणार ना, तर एफचा फॉर्म्युला काय बनेल, जे अपॉन टी. तेच इथे केलेलं आहे बघा. काय केलेलं आहे इथे, डीपी म्हणजेच इथे जे, हे जे अपॉन हे टोटल टाइम टी, ते ह्याचं इथे किंमत टाकून जे आहे त्याच्यावर किती फोर्स काम करतोय ते काढले. हे गणित पण स्वतःहून सोडवा, इझी आहे, जमेल तुम्हाला पेन पेपर व्यवस्थित घेऊन बसून सोडवल्यावरती. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक काय आहे बघूयात. रोटेशनल एनालॉग ऑफ अ फोर्स, मोमेंट ऑफ अ फोर्स और टॉर्क. हा, आता रोटेशनल एनालॉग काय असतं ते मी तुम्हाला थोडस एक्सप्लेन करते मुलांना. कपल आणि इट्स टॉर्क, ह्याच्यामध्ये ह्या धड्यामध्ये सगळ्या नवीन 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 फिजिकल क्वांटिटी फक्त तुम्हाला इंट्रोड्यूस केलेले आहेत. मोमेंट ऑफ अ फोर्स, मोमेंट ऑफ अ कपल. ठीक आहे, मी एक्सप्लेन करते हे सगळं काय आहे. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, बरं ठीक आहे. चला, हे आधी ना मी ह्या टॉपिकला हात घालू, तुम्हाला दोन गोष्टी मला आठवण करून द्यायच्या. रोटेशनल आणि एनालॉग टॉर्क जो आहे ना, ह्याचा अर्थ काय असतो मुलांना. एक असतं लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय, एका स्ट्रेट लाईन मधलं मोशन, राईट. तर बघा, एक आहे लिनियर मोशन आणि दुसरं आहे, इथे आपण सर्क्युलर किंवा रोटेशनल घेऊयात, म्हणजे जे गोल गोल फिरणारं मोशन आहे, ऑब्जेक्ट गोल गोल फिरतोय. तर तुम्हाला माहिती होतं लिनियर एका स्ट्रेट लाईन असेल तर आपल्याकडे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट जी असते ती आपण कशामध्ये घेतलेली, मीटर मध्ये घेतलेली, कारण ती सरळ लांबी होती, करेक्ट. आता इथे आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मुलांनो एका सरळ रेषेमध्ये न मोजता वस्तू अशी गोल गोल फिरते ना, तर त्याला आपण कशामध्ये मोजू शकतो, थीटाच्या फॉर्म मध्ये, की आधी वस्तू इथे होती सेंटर बरोबर, तो अँगल काय बनवायची इथे बी मध्ये पोहोचल्यावर, परत सी मध्ये पोहोचल्यावर इथे किती अँगल बनवते. तर ही जी डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट आपण मीटर मध्ये मोजायचो, तिला एस बार ने दाखवायचो, तीच आता एस बार इथे जाऊन कशाने रिप्लेस होते, थीटा. सर्क्युलर मोशन मध्ये की किती अँगल तो ट्रेस करतोय, कळतंय. हे पहिली गोष्ट सिंपल आहे, हो की नाही मुलांनो. हो. येस मॅम. दुसरी गोष्ट आपण शिकलेलो ह्याच्यामध्ये वेलॉसिटी. वेलॉसिटीचं काय सूत्र होतं आपलं, आठवतंय, व्ही बार इज इक्वल टू डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, राईट. पण आता ही जी होती ही आपली लिनियर वेलॉसिटी होती, म्हणजे एका लाईनीमध्ये जाणारी वेलॉसिटी होती. आता हीच लिनियर वेलॉसिटी ते चेंज होऊन ओमेगा बनली, विच इज अँग्युलर वेलॉसिटी, विच इज थीटा अपॉन टी. तर हे एस ची जागा थीटाने घेतल्यामुळे इथे बघा एसच्या ऐवजी मग काय आलं, थीटा, आणि व्ही च्या ऐवजी काय आलं, ओमेगा आलं. ह्याला ओमेगा म्हणतात, डब्ल्यू नाही बरं का. म्हणजे हा किती वेळेनुसार किती किती अँगल चेंज 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 होत चाललेला आहे, त्याला म्हणतो आपण अँग्युलर वेलॉसिटी. ही आहे लिनियर वेलॉसिटी, ही आहे आपली अँग्युलर वेलॉसिटी. नंतर आपण तिसरं इथे बघितलेलं होतं ऍक्सेलरेशन. आता ह्याला मी शॉर्ट मध्ये लिहिते मुलांना, ऍक्सेलरेशन ए. तर त्याचं आपण सूत्र काय लिहिलेलं होतं, म्हणजे आता 11वीच्या हिशोबाने डीव्ही बाय डीटी, म्हणजे वेलॉसिटी मध्ये किती चेंज होते, राईट. आणि तुम्ही 9वीला काय लिहिलेलं होतं, V2 मायनस V1 किंवा V मायनस यू, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. तर V मायनस यू अपॉन टी हे लिहिलेलं होतं, राईट. आता इथे आपल्याकडे हे नसून, लिनियर ऍक्सेलरेशन नसून, इथे आपल्याकडे आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन, ज्याला अल्फाने डिनोट करतात. हे आपण आधी थोडस बघितलेलं होतं, ठीक आहे. तर हे अल्फाचं पण आपण सूत्र काढलेलं आहे. आणि असं नाही की ऑब्जेक्ट गोल गोल फिरतोय म्हणजे त्याच्याकडे लिनियर वेलॉसिटी आणि हे लिनियर ऍक्सेलरेशन नाहीये, ते पण आहे याच्याकडे. म्हणून आपण एक रिलेशन काढलेलं आठवतोय मुलांनो, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. म्हणजे लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी दोघांमध्ये एक रिलेशन आहे. लिनियर वेलॉसिटी काय आहे,
ऑब्जेक्ट इथे आहे आणि तो तुटून पडला, म्हणजे धागा जो गोल गोल फिरवतोय आपण दगडाला बांधून, तर तो सुटला किंवा धागा तुटला, तर माहितीये ना ऑब्जेक्ट जो आहे तो असं टँजंट टू सर्कल एका सरळ रेषेमध्ये इथे जाईल. तो हे आपण आधी बघितलेलं होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक्सप्लेन करताना, राईट. तर मग अॅनालॉग म्हणजे काय, इथे हा जो शब्द दिलाय ना त्यांनी, हे बघा, अॅनालॉग म्हणजे जे लिनियर मोशन मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी रोटेशनल मध्ये कशा बदलतात त्याला म्हटलंय अॅनालॉग. रोटेशनल अॅनालॉग फॉर अ फोर्स आणि नंतर आहे मोमेंट ऑफ फोर्स और टॉर्क. म्हणजे लक्षात घ्या मुलांनो, सरळ लाईनीमध्ये नीट बघा आता मी काय म्हणते आणि माझ्या आता हातांच्या मुवमेंट्स कडे बघा. वस्तूला आपल्याला सरळ रेषेमध्ये घेऊन जायचं असेल तर आपल्याला सरळ त्याच रेषेमध्ये फोर्स लावावा लागतो, राईट. पण आता वस्तूला मला गोल गोल फिरवायचंय, जसं की आता माझ्या हातामध्ये हा पेन आहे, तर आता मी ह्याला नुसतं एका बाजूला बल लावलं, एका बाजूला असं बल लावलं की पेन पुढे पुढे जाईल ना, पण मला त्याला ना, आता बघा मी हातावर ठेवलंय, मला आता त्याला एका बाजूला बल लावल्यावरती तो पुढे पुढे चाललाय, पण मला त्याला गोल फिरवायचंय म्हणून मला दोन फोर्सेस लावावे लागतात एका बाजूने. हे बघा, इकडून एक आणि इकडून असं गोल फिरवायला, राईट. माझा अंगठा एका बाजूला चाललाय, बोट एका बाजूला. नळ चालू बंद करतानाचा आठवा ना, तुम्ही एका बोटाने नळ चालू करू शकता का? दोन फिंगर्सने सेम अमाऊंटचा पण वेगळ्या दिशेने फोर्स लावावा लागतो, तेव्हा जाऊन ते वस्तू रोटेट करते, म्हणजे गोल फिरते. म्हणून मग इथे एक फोर्स नाहीये, जोडीने फोर्स येतोय, म्हणून याचं नाव काय दिलंय बघा, काय नाव दिलेलं आहे याचं, पुस्तकामध्ये दिसते हे तुम्हाला. हे जे टॉर्क आहे ना, टॉर्कलाच म्हणतात कपल ऑफ फोर्स. कपल म्हणजे तो जोडीने आहे, कपल ऑफ फोर्स, दोन फोर्सची ती जोडी आहे, त्यालाच आपण म्हणतो टॉर्क. मोमेंट ऑफ फोर्स और टॉर्क म्हणजे आरच्या तुलनेमध्ये आपण किती बल त्याच्या म्हणजे त्याचं जे सेंटर आहे ना, हा इथे काय आहे बघा मुलांना, आता आर काय आहे. समजा आता हे आपला नळ आहे, राईट, आणि नळ मध्ये जोडलेला आहे ना, ते नळाचं वरचं जे आहे फिरवतोय आपण ते जोडलेलं आहे खाली त्या ज्या पोर्शन मधून पाणी जाते त्याला. तर इथून हे आपण जिथे फोर्स लावतोय, तर म्हणजे त्याच्या केंद्रापासून दोन्हीकडे पण फोर्स लावतोय, राईट. एक फोर्स आपण इकडे लावतोय आणि एक फोर्स आपण इकडे लावतोय, बरोबर आहे. दोन्ही उलटे फुलटे लावतोय फोर्स, म्हणजे एक इकडे वरती जात असेल तर एक, म्हणजे एक ह्या बाजूला जात असेल तर एक ह्या बाजूला जातोय, बरोबर आहे. तर मग आता हे केंद्रापासून याचं हे अंतर जे आहे ना आर, मग आर पासून किती अंतरावर आपण फोर्स लावल्यावरती मग ती वस्तू गोल गोल फिरायला सुरुवात होते, ह्यालाच आपण म्हणतोय टॉर्क. आता ही नवीन फिजिकल क्वांटिटी आहे, ह्याचं मराठी ट्रान्सलेशन मला आठवत नाहीये काय आहे, असेल तर काय चेक करा, पण टॉर्कच लक्षात ठेवा. आता ह्यापुढे लक्षात ठेवा मुलांना, आता तुम्हाला ना खूप साऱ्या गोष्टी डायरेक्ट इंग्लिशमध्येच पाठ करायच्या आहेत, मराठीचे मिनिंग शोधत बसायची गरज नाही, कारण ह्यापूर्वी मराठीमध्ये तुम्ही त्याचा तसा पण अभ्यास नाही केलाय, है ना, की हा मराठीमध्ये त्याचं काय ट्रान्सलेशन आहे ते शोधण्यासाठी गरज नाही. कळलं नाही ते टॉर्क म्हणजे मोमेंट ऑफ अ फोर्स आहे, म्हणजे मोमेंट ऑफ अ फोर्स म्हणजे किती अंतरावर फोर्स काम करतोय, एवढं सिम्पल, ठीक आहे. तर मग हे बघा, टॉर्कला ह्या चिन्हाने दर्शवतात, ह्याला म्हणतात टाऊ. काय म्हणतात ह्या चिन्हाला, हे जे चिन्ह काढलंय ना हे असं, हे चिन्ह तुम्ही आधी पण बघितलंय मुलांना, हे कुठे बघितलं आधी हे चिन्ह सांगा बरं, हे चिन्ह कुठे बघितलं आधी तुम्ही? अरे हिंदी मधला आर्ट सिमिलर असंच काढतात ना, हिंदीमध्ये आर्ट असंच लिहितात ना सिमिलरली. येस मॅम. हा, तर हे टाऊ आहे इथे, ह्या टाऊलाच जे आहे आपण टॉर्क साठी वापरतोय, ह्या चिन्हाला टॉर्क रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतोय, ठीक आहे. म्हणून हे जे टॉर्क आहे, मोमेंट ऑफ अ फोर्स और टॉर्क इज डिफाइंड ॲज द रोटेशनल अॅनालॉग ऑफ अ फोर्स. म्हणजे वस्तूला लिनियर मोशन क्रिएट करण्यासाठी जसं फोर्स लावावा लागतो, तर फोर्सची जागा रोटेशनल मोशन मध्ये कोणी घेतलेली आहे?
मोमेंट ऑफ अ फोर्स किंवा टॉर्कने. म्हणजे कळते तुम्हाला, जसं इथे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं, लिनियर वेलॉसिटी जागा कोणी घेतली, अँग्युलर वेलॉसिटीने घेतली. ऍक्सेलरेशनची जागा कोणी घेतली, अँग्युलर ऍक्सेलरेशनने घेतली. तसंच इथे ह्या फोर्सची जागा कोणी घेतलेली आहे, टॉर्कने घेतलेली आहे. कळते तुम्हाला? म्हणजे लिनियर मोशन मध्ये फोर्स जे काम करतं, सिमिलर काम टॉर्क करतो रोटेशनल मोशन मध्ये. टॉर्क मध्ये फक्त फरक आहे की किती अंतरावर तुम्ही तो बल लावलेला आहे. तर दोन गोष्टी इथे काम करतात. ठीक आहे, कारण तुम्ही रोटेशन त्या केंद्रापासून क्रिएट करताय ना. बघा इथे जो आहे तो केंद्र तिथल्या तिथेच राहतोय की नाही, हा फिरतोय काय, हा पूर्ण आम असा फिरतोय, पण केंद्र तिथेच राहतोय. मग ते जे फिक्स केंद्रापासून किती अंतरावर तुम्ही बल लावल्यावर ते रोटेशन निर्माण होणार आहे, तेच आहे हे टॉर्क. इझी. चला पुढे. हा इथे पण बघा तुम्हाला दिसते हे, मला थोडस झूम करते. हा हे दिसते, हे आर बार, आणि ह्या बिंदूवरती इथे त्यांनी फोर्स लावलेला आहे. आणि इथे जसं फोर्स लावलेला आहे, ह्या सेम केंद्रापासून हा ऑब्जेक्ट गोल गोल फिरायला सुरुवात झाली. आणि म्हणून मग टॉर्क काय येईल आपलं, आर बार क्रॉस एफ बार. आता हे क्रॉस आहे हा मुलांनो, वेक्टर प्रोडक्ट आहे ह्याचा. आर बार डिस्प्लेसमेंट, ती पण त्याची जी आहे म्हणजे पोझिशन वेक्टर किती पासून पर्यंत लावलेला आहे, तो पण इथे वेक्टर क्वांटिटी, कारण त्याची दिशा आहे. आणि फोर्स पण वेक्टर क्वांटिटी. आणि दोघांचा हा जो आहे तो आहे क्रॉस प्रोडक्ट. तुम्हाला आठवतंय ना, दोन वेक्टर क्वांटिटीला आपण दोन पद्धतीने गुणू शकतो. एक डॉट प्रोडक्ट घेऊन गुणू शकतो आणि एक क्रॉस प्रोडक्ट घेऊन गुणू शकतो. ते आपण आपल्या थर्ड चॅप्टर मध्ये केलेलं, मॅथमॅटिकल्स मेथड मध्ये. ते जाऊन हवं तर परत एकदा व्हिडिओ बघा जर आठवत नसेल तर. ठीक आहे, आता सिम्पल आहे रे. आता जसं की चला माझ्याजवळ एक पान आहे, बरं झालं. हे बघा, हे माझ्याकडे पान आहे. मी काय केलं, आता ह्याला होल केलं आणि बघा ह्याच्यामधून हा माझा पेन घातला. आणि आता मला काय करायचंय, हे तुम्हाला इथे आकृती जसे पुस्तकामध्ये दाखवत होते तसंच आता ह्या पानाला मला गोल गोल फिरवायचंय ना. तर बघा इथून, आता मी इथे एकच फोर्स लावते हा, पण फक्त इथून त्या केंद्रापासून इथून मी फोर्स लावल्यावर हे दिसते, हे गोल गोल फिरायला लागलं. तर केंद्र फिक्स ठेवून किती अंतरावरून मी फोर्स लावलाय, तर मी हे जे लावलेलं आहे आता तो फक्त फोर्स नाहीये, ते काय आहे, टॉर्क आहे. तेच इथे दाखवलंय. इझी. कळते का? येस मॅम. चला आता पुढे बघूयात. मग आपण सगळ्या गोष्टी लहानपणापासून ही अशी भिंगरी किती वेळा बनवली असेल आपण, आणि किती वेळा आपण टॉर्क लावलं असेल, पण माहितीच नाही अरे आपण लावलंय ते नॉर्मल फोर्स नाहीये, टॉर्क आहे, हे माहितीच नव्हतं आपल्याला. ठीक आहे, तर हे झालं आपलं टॉर्कला घेऊन डिस्कशन आपण केलेलं आहे. इथे आता तेच दाखवलेलं आहे की क्रॉस प्रोडक्ट इन ऑर्डर टू इंडिकेट डायरेक्शन्स विच आर इन द प्लेन फिगर वी यूज कन्व्हेन्शन्स. हा इथे ना परपेंडिक्युलर असेल ना तर त्याला असं चिन्ह दाखवतात, म्हणजे दोन गोष्टी एकमेकांना परपेंडिक्युलर आहे ते असं चिन्ह दाखवतात. आणि नंतर क्रॉसचं काय अर्थ आहे ते बघा दिलेलं असेल, कन्व्हेन्शन ऑफ अ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऍक्टिंग इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर, कमिंग आउट ऑफ द पेपर. बी म्हणजे हे बघा, आणि सी म्हणजे काय आहे, गोईंग इन टू द पेपर हे, आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे आता ह्याचा अर्थ काय आहे नक्की ते मी तुम्हाला सांगते. कन्व्हेन्शन ऑफ ऍक्टिंग इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. हा म्हणजे काय आहे बघा, नीट बघा. आता मी क्रॉस करून दाखवते. समजा हा असा माझ्या समोर एक प्लेन आहे, फळा आहे तो. ठीक आहे, आता हा उभा आहे, बाण असा दाखवलाय, म्हणजे ह्या उभ्या फळाच्या परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये ते चालले कोणती तरी वस्तू, असा त्याचा अर्थ आहे. तर मी तुम्हाला जरा मोठी दिसेल परत सांगते. तर हा आपला फळा आहे
किंवा एक प्लेन आहे साधा, मग त्या प्लेन जो आहे तर त्या प्लेनच्या परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये जे आहे ती वस्तू चाललेली आहे ते बाणाने दाखवलेलं आहे. सेकंड काय दाखवलेलं आहे बघा, परपेंडिक्युलर आहेच, पण आता ती काय होते, सेकंड बी मध्ये काय लिहिलेलं आहे, कमिंग आउट ऑफ द पेपर, वस्तू त्या पेपरच्या बाहेर येते, म्हणजे काय, मागून अशी ती, हे बघा मागून अशी ती पुढे येते. सो दिस इज कमिंग आउट ऑफ द पेपर. त्याला मग गोल करून डॉट दाखवतात. हे कुठे यूज होणार आहे ते तुम्हाला कळेलच, फक्त हे अरे आपले सांकेतिक चिन्ह असतात ना, ते कोणते चिन्ह काय दाखवते असं दाखवले. म्हणजे दोन क्वांटिटी आहेत आपल्याकडे, एक प्लेन आहे आणि कोणतं तरी वेक्टर आहे. तो जो वेक्टर आहे तो त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे का, परपेंडिक्युलर असेल तर तो आतून बाहेर येतोय की बाहेरून आतमध्ये चाललाय, हे सगळे ती सांकेतिक चिन्ह आहेत. ही चिन्ह कधी कधी कुठे कुठे वापरायची ते समजावं आपल्याला, म्हणून ही आधी त्याचा परिचय दिलेला आहे की कोणतं चिन्ह कशासाठी वापरतात. बघा नंतर तिसरं काय सांगितलेलं आहे, गोईंग इन टू द पेपर, क्रॉस दाखवले ना, गोल करून क्रॉस केले त्याला, ह्याचा अर्थ काय, तो जो वेक्टर आहे तो पेपरच्या आतमध्ये चाललाय. म्हणजे आता समजा तुम्ही माझ्या समोर आहात, हा जो माझ्या हातामधला वेक्टर हा तुमच्याकडे चाललाय, म्हणजे मी जो हा पेन आहे बरोबर परपेंडिक्युलर डिरेक्शन तुमच्याकडे फेकला, ते आपला निशाणा मारायचं असतं बघा, तर सेम तसंच गोईंग इन टू द पेपर. ठीक आहे. परत त्याच्यानंतर ना चौथं काय आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. आता इंटू, गोईंग इंटू, आणि एक तर गोईंग इंटू तर आहेच, आतमध्ये तर चाललंयच पेपराच्या ते, पण ते बरोबर परपेंडिक्युलर असून आतमध्ये चाललं असेल तर ते बघा क्रॉस करून त्याला मधला डॉट हायलाइट केलाय, तो गोल सर्कल डॉट जो आहे तो डार्क बनवलेला आहे. ठीक आहे. तर ते इथे फक्त सांकेतिक चिन्हांचा जो आहे थोडासा परिचय दिलेला आहे, कशाचं चित्र कशासाठी वापरायचे. ठीक आहे. आता बघा, हे जरा तुम्ही स्वतःहून मुलांना जरा वाचून काढा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ते दिलेलं आहे की कन्व्हेन्शन्स डिपेंड अपॉन ट्रेडिशनल आरोज वगैरे. हे ह्याच्यासाठी मी ना तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करेल, त्या व्हिडिओला जरा बघा तुम्ही. आणि बाकी हा चिन्ह, हे जे आपलं सूत्र होतं ना, हे बघा क्रॉस प्रोडक्ट, आणि क्रॉस प्रोडक्टचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, RF साइन थीटा. मग ह्या दोघांमधला अँगल किती आहे त्याच्या हिशोबाने मग आता थीटाची किंमत किती आहे त्याच्यावरून मग ह्या टॉर्कच्या किमती काढल्यात. आता म्हणजे काय, शॉर्टकट मध्ये तुम्हाला पटपट सांगते. आपलं तुम्हाला जर सूत्र आठवत असेल, एक होतं, नीट आठवा मुलांना आता बघा, एक होतं आपलं डॉट प्रोडक्ट ए बार डॉट बी बार. जर तुम्हाला आठवत असेल तर आपलं हे सूत्र होतं AB cos थीटा, राईट. हेच सूत्र आपण वर्क डन साठी वापरलेलं, म्हणून आपलं वर्क डनचं सूत्र आलेलं होतं FS cos थीटा, इफ यू रिमेंबर, राईट. तसंच ए बार क्रॉस बी बार, तर ह्याचं सूत्र काय होतं, AB sin थीटा n हॅट. करेक्ट आहे. n हॅट म्हणजे त्यांच्या दोघांच्या दिशेमधला हा जो n हॅट जो आहे तो युनिट वेक्टर आहे दिशा दाखवण्यासाठी. आता जे की हे क्रॉस प्रोडक्ट आहे ह्याचा आन्सर पण वेक्टरच फॉर्म, हे स्केलार फॉर्म आहे. हे फायनल आन्सरला कुठली दिशा नाहीये, बट ह्याच्या फायनल आन्सरला पण दिशा आहे, म्हणून ते n हॅट ती दिशा दाखवण्यासाठीचा युनिट वेक्टर आहे. म्हणजे दिशेच्या डायरेक्शनच्याच दिशेमध्ये काढलेला एक युनिट वेक्टर, म्हणजे ज्याची किंमत एक आहे पण दिशा दाखवण्यासाठी महत्वाचं आहे, राईट. मग इथेच आता आपलं सूत्र काय आलेलं होतं, टाऊचं सूत्र काय आलेलं होतं, R बार क्रॉस F बार ना, राईट. मग आपलं सूत्र काय बनेल मग, RF हे ह्याच्या अकॉर्डिंगली साइन थीटा n हॅट, राईट. मग आता सध्या n हॅट युनिटच वेक्टर आहे, मग समजा आपण मॅग्निट्यूड घेतोय, फक्त दिशा नाही बोलतोय आपण, फक्त टाऊची किंमत 10, 12, 14 किती त्याची किंमत येणार आहे नंबरमध्ये, जर ते काढायचं असेल तर मग आपण काय केलेलं होतं की, समजा नीट बघा हा आता मुलांना, हे आपली अशी एक बॉडी आहे, ते आता त्याचा सेंटर पॉइंट आहे, इथून ते इथपर्यंत हा त्याचा R बार आहे. ठीक आहे. पण आपण फोर्स इथून कुठून तरी लावतोय त्या बॉडीवरती, आणि ह्याच्यामधला जो अँगल आहे समजा तो थीटा आहे. मग तोच जे आहे ते थीटा जो अँगल आहे
त्याचीच किंमत वेगवेगळी असू शकते. कधी तो 90 डिग्री असू शकतो, कधी तो 0 डिग्री असू शकतो, कधी तो 180 डिग्री पण असू शकतो. मग हीच किंमत वेगवेगळी ठेवून मग तिथे त्यांनी ज्या आहेत त्या टाऊच्यासाठीच्या वेगवेगळ्या केसेस काढलेत. जसं की बघा, थिटा 90 असल्यावर तुम्हाला माहिती आहे साइन 90 डिग्री 1 असतं. साइन 90 व्हॅल्यू ठेवल्यावर डायरेक्ट आन्सर आलं RF. अशा केसमध्ये म्हणजे ज्यावेळी हे दोघं जण एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, जसं की बघा हा असा आहे, आडवा आहे आणि ह्याला 90 डिग्री करून मी फोर्स लावते, अशा वेळी जे टॉर्क निर्माण होतं ते मॅक्सिमम असतं. तेच म्हणून इथे दिलेले आहे टाऊ मॅक्स, म्हणजे जास्तीत जास्त किंमत आपल्याला इथे टाऊची मिळेल. तर ती नंतर इथे जर अँगल 0 असेल, ज्या दिशेला आहे आता इकडेच असं वेक्टर आहे आणि मी इकडून फोर्स लावते, काय होणार आहे? रोटेशनल मोशन क्रिएटच नाही होणार ना, तो सरळच जाईल. म्हणून टाऊची किंमत झाली 0. म्हणून बघा साइन 90 डिग्री 1 असतो, साइन 0 डिग्री 0 असतो. म्हणून इथे टाऊ मिनिमम होईल आणि त्याची किंमत होईल 0. कळते ना? इझी आहे. आणि बाकीच्या सगळ्या किमती मग अँगलवर डिपेंड आहेत. पण इथे मॅक्सिमम कधी असेल आणि मिनिमम कधी असेल हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आता पुढे, आता टॉर्क ऑर मोमेंट ऑफ अ कपल. टॉर्क काय होतं एक्सप्लेन केलं आपण. आता इथे आहे मोमेंट ऑफ अ कपल. आता कपल मीन्स, आता मी सांगितलं ना 2 फोर्सेस नळ चालू बंद करण्यासाठी 2 फोर्सेसची गरज आहे. इथे सध्या मी जे हे वाला दाखवलेलं ना, ह्याच्यामध्ये 2 फोर्सेसची गरज नव्हती. जस्ट इकडून फोर्स लावला तुम्ही, हे गोल गोल फिरत होतं, राईट. पण इथे जे आहे त्याची गरज आहे 2 फोर्सेसची. त्यालाच आपण काय म्हणतो मग, हे बघा, मोमेंट ऑफ अ कपल. कपल म्हणजे 2 फोर्सेस एकत्र आहेत. मोमेंट ऑफ अ कपललाच मोमेंट ऑफ एकच आहे, एक आहे मोमेंट ऑफ फोर्स, एक आहे मोमेंट ऑफ कपल, त्याला पण टॉर्कच म्हणतात. फरक काय आहे? इथे तुमच्याकडे फक्त एक असं लॅमिना, एक बॉडी, पूर्ण बॉडी आहे ना, इथे अशी फुल बॉडी आहे आणि मग तुम्ही तिला गोल गोल फिरवताय, मग ते गोल फिरतंय. पण तुमच्याकडे अशी सिंपलची सिंगल लिनियर बॉडी असेल ना, जसं नळाचं वरचं आहे, तर त्याला नुसतं एक फोर्सने ते नाही होणार. त्याला 2 फोर्स लागतीलच गोल गोल फिरवायला. आणि ते दोन्ही फोर्स एकत्र काम करतात, एकाच वेळी काम करतात. म्हणून त्या फोर्सची जोडी आहे, म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे कपल. कळतंय? तर त्याच्यासाठी बघा इथे सूत्र बनवलेलं आहे. हे दिसतंय आता तुम्हाला चित्र, डायग्राम जे आहे. काय केलेलं आहे इथे? लाईन ऑफ ऍक्शन आणि इथे डायरेक्शन. हा, इथे बघा काही वेक्टर्स घेतलेले आहेत. हा दिसतोय फोर्स F2 आणि हा फोर्स F1 आणि हीच ती आपली लाईन आहे. म्हणजे हाच तो पेन आहे रे असा. इकडे एक फोर्स लावला आणि इकडून एक फोर्स लावलाय. बघा हे दिसतोय, हा इथे हा F1 ह्या बाजूला चाललाय आणि हा F2 ह्या बाजूला चाललाय. बस दिसतंय. ह्याला बघा इकडून फिरवतोय आपण आणि ह्याला असं इकडून फिरवतोय. तीच मी जे सांगितलं तीच डायग्राम, थोडीशी ते पण कॉम्प्लिकेटेड समजायला बनवलेली आहे, पण आपण जी म्हणतोय तीच आहे. ठीक आहे. आणि मग डायरेक्शन ऑफ R12, आता ते कोणत्या दिशेने, आता ऑब्व्हियसली ना बघा इथे बल लावल्यामुळे ही आधी रेषा जी असे, हा पेन जो असा होता, आता तो चेंज होणार ना त्याचं डायरेक्शन. ते बघा इथे 2-1 परत 1-2, म्हणजे त्याचे डिरेक्शन चेंज होऊन काय होतंय ते त्यांनी आकृतीमध्ये दाखवले. सिम्पल. मग आता त्याचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे? 2 फोर्सेस असल्यामुळे R12 F1 आणि दुसरा होणार R21 F2. एक तर F या बाजूला चाललाय, मग त्याच्यासाठीचे जो वेक्टर असणार आहे R1 पासून 2 आणि हा इकडे चाललाय, तर हे 2 पासून 1, म्हणजे फक्त त्यांचे काय केलेले आहेत, सफिक्सेस 1-2 आणि 2-1 केलेले. दॅट्स इट. ठीक आहे. अच्छा, मी काय म्हणते मुलांनो, आता हे जे उरलेला, ह्याचाच उरलेला थोडासा जो पोर्शन आहे. अच्छा ठीक आहे, थांबा एका मिनिटात कम्प्लीटच करूयात. मग अगेन आता काय होतंय, ह्या दोघांचं साईन वाली जी गोष्ट आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे. मग अशी आपण बघितलेलं होतं, कारण उभ्या दिशेने त्यांच्यावरती जो फोर्स काम करतोय तो कॉन्स्टंट आहे किंवा तो चेंज नाही होत आहे. म्हणून त्यांचं साईन अल्फा ह्याच्या बरोबर बघा, हा अल्फा जो बनवतोय दिसतोय, ह्या पहिल्या फोर्स बरोबर अल्फा बनवतोय, दुसऱ्या फोर्स बरोबर बीटा बनवतोय. मग त्याचं इथे साईन अल्फा घेतलं, इथे बीटा घेतलं, 1-2 बरोबर अल्फा घेतलं
2 1 बरोबर बीटा घेतला आणि दोन्ही पण आरच आहे. रेडियस वेक्टरची किंमत तेवढीच आहे ना, तो आरच आहे. 1 पासून 2 पर्यंत घ्या किंवा 2 पासून 1 पर्यंत घ्या. म्हणजे काय, स्केल नाही ह्याची लांबी इथून तिथपर्यंत मोजा किंवा स्केल उलटी करून इथून तिथपर्यंत मोजा, सेमच गोष्ट आहे. म्हणून तो आर तर सेमच असणार आहे रेडियस वेक्टर. तर म्हणून मग काय आपण इथे म्हटलं, आणि जे आपण बल लावतोय त्या बलांची दिशा वेगळी आहे पण मॅग्निट्यूड 50 न्यूटन सेमच आहे. म्हणून मग आपण ह्या सगळ्या किमती ह्याच्यामध्ये इक्वेशन मध्ये ठेवल्या. F1 F2 सेम आहे, R12 आणि 21 ची पण किती बघा, 1 2 आणि 21 ची किंमत ठेवली. आणि मग ज्या गोष्टी फायनल आपलं जे आन्सर आलं ते आलं RF म्हणजे तेच, त्याची ऍक्च्युअली ह्याची किंमत लेंथ किती आहे आणि 50 न्यूटनचं बल. मग इथे पण बघा सेमच आलं सूत्र आपलं, आधी जे मगाशी आलेलं होतं ना RF, दिसते हे इथे जे RF आलेलं होतं इथे पण RFच आलं, राईट. म्हणून आपण काय बघितलं, the moment of a given couple is constant, it is independent of the point of application of forces or position of the axis of rotation. म्हणजे ज्यावेळी आपण असं फोर्स लावतोय त्यावेळी ते कशावरती डिपेंडंट नाहीये, कशावरती, इंडिपेंडंट ऑफ पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्सेस. तुम्ही ते इथे लावा, इथे लावा, म्हणजे इथे लावा, इथे लावा, नळाच्या मध्ये जवळ फिरवा किंवा लांबून फिरवा, रोटेशन होणारच आहे, त्याच्याशी डिपेंडंट नाहीये. आणि दुसरं काय सांगितलेलं आहे, पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे जी हा ऍक्सिस असतो ना त्याच्या भोवती हा नळ फिरतोय, तर त्या ऍक्सिस वरती पण डिपेंडंट नाहीये, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, चला आता आपण उरलेला जो टॉपिक आहे ते परत बघूया. मी होमवर्क जो दिलेला आहे ना मुलांनो, तो होमवर्क प्लीज तुम्ही आय होप नोट केला असेल, तो होमवर्क नक्की करा आणि उरलेला जो टॉपिक आहे उद्या कंटिन्यू करूयात. तर आजचे सगळे इझी वाले छोटे छोटे टॉपिक्स होते, पण हे टॉपिक्स काय आहे ना मुलांना, हे सगळं डिटेलमध्ये परत तुम्ही शिकणार आहात. त्याच्यामुळे सध्या फक्त इंट्रोडक्शन करून दिले, की जसं की तुम्हाला 7वीला टाइम कसं मोजतात, स्पीड काय असतं, 9वीला डिस्प्लेसमेंट काय असते, हे थोडं इंट्रो करून दिलेलं आणि आता त्याला डिटेलमध्ये आपण अभ्यास केला. तसंच इथे पण ह्या टॉर्क काय असतं, इम्पल्स काय असतं, हे नवीन टॉपिक इंट्रोड्यूस करून दिलेले आहेत. त्याची सूत्र तुम्हाला पाठ करून नुसती गणितं सोडवायचे, त्याच्यावर एक्झाम मध्ये डेफिनेशन्स विचारू शकतात. ठीक आहे, चला आपला टाइम संपलाय आता, आपण उद्या भेटूयात. थँक्यू सो मच. अच्छा, तुषार, ऋतिका, योगेश, तुम्ही आता नवीन रिसेंटली जॉईन केल्या वाटतं ग्रुप, है ना? तुम्हाला जेवढा वेळ तुम्ही इथे होता समजले तुम्हाला? येस मॅम. ओके, ठीक आहे, होमवर्क नक्की करा हा बेटा, आणि तुमचं काय मिस झालं असेल तर परत एकदा रेकॉर्डिंग बघा. ओके.